हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या निवासस्थानाबाहेर सामाजिक कार्यकर्त्याने वयोवृद्ध आईवडिलांना घेऊन आंदोलन सुरू केलेलं आहे। मी सध्या पोलीस अधीक्षक यांच्या घराच्या पुढे असलेल्या रोडवरती उभा आहे आणि आपण जर पाहिलं तर मागील तासाभरापासून या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या विजय राऊत या सामाजिक कार्यकर्त्याने गोंधळ घातलेला आहे। विजय राऊत यांच्यावरती मागील वर्षभरामध्ये 3 वेळा प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती त्यांनी दिलेली होती। एका हल्ल्यामध्ये त्यांच्या हाता व पायाला गंभीर इजा देखील झालेली होती। मात्र या प्रकरणामध्ये हिंगोली ग्रामीण पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस या घटनेचा तपास करत नसल्याचा आरोप विजय राऊत यांनी केलेला आहे। आणि आपण जर पाहिलं तर ॲडव्होकेट विजय राऊत हे स्वतः विधिज्ञ आहेत, त्यासोबत त्यांची आई ही एका गावातली महिला सरपंच देखील आहे आणि त्यांनी छोटी छोटी मुले घेऊन या ठिकाणी पोलीस अधीक्षकांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आंदोलनाचं ठिकाण हे पोलीस अधीक्षकांचं निवासस्थान त्यांनी निवडलेलं आहे। मागील तासाभरापासून हे आंदोलन सुरू असल्यामुळे या रस्त्यावरती एकच गोंधळ उडालेला आहे। पोलिसांनी विजय राऊत यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र आपल्यावरती प्राणघातक हल्ला झालेला आहे। आपल्या मुलांची शाळा ही या सगळ्या प्रकारामुळे बुडत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। आपल्यासोबत विजय राऊत आहेत। किती वेळा तुमच्यावरती हल्ला झालेला आहे आणि का हल्ला करते, कोण हल्ला करते तुमच्यावर? मागच्या 3 वेळेस माझ्यावर हल्ला झाला। पोलिसांनी एक या ठिकाणी वाळू माफिया पाळलेला आहे, तो रामकृष्ण नगरमध्ये राहतो। त्याच्या संपूर्ण संशयित म्हणून सर्व इन्फॉर्मेशन गोपनीय माहिती सर्व मी पोलिसांना दिलेली आहे। अशा परिस्थितीत तो भाजपचा कार्यकर्ता असल्यामुळे भाजपच्या गृहमंत्र्यापासून SP वर दबाव आहे। यामध्ये LCP PI श्री विकास पाटील यांचे त्यांचे वाळूसोबत आर्थिक संबंध असल्यामुळे त्यांनी या प्रकरणामध्ये आतापर्यंत वाचा फुटू दिलेली नाही। एवढं स्वतः आरोपीला अटक करण्यासाठी त्यांच्याकडे तपास असतानाही कोणताही काम न करता तो तपास फक्त आपल्यावरची जबाबदारी पूर्ण झोकून देण्यासाठी DYSP ग्रामीणकडे देण्यात आलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये LCP PIचं डिटेक्ट न झालेले गुन्हे ओपन करायचं काम असतं, परंतु केवळ त्यांच्या आर्थिक देवाणघेवाणीमुळे व त्या गुंडाला बचाव करण्यासाठी हिंगोली पोलीस माझ्यासोबत अशा प्रकारचं करत आहेत। मागच्या 22 तारखेला मी आझाद मैदानावर आंदोलन केलं, त्यावेळेस गृह सचिवांनी पोलीस अधीक्षकांना स्पष्ट सूचना माझ्या समोर त्यांच्या भ्रमणध्वनीवर दिल्या, तरी सुद्धा नवीन आलेल्या पोलीस अधीक्षकांनी कोणत्याही याच्यामध्ये पाऊल उचललेलं नाही। पण पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन का? माझ्या घरात येऊन गुंड मला मारत आहेत, माझ्या घरातल्या बाहेरची गाडी जाळत आहेत, माझ्यावर घराजवळ येऊन माझ्यावर हल्ला करत आहेत तलवारी सहित। अशा परिस्थितीमध्ये हिंगोली पोलीस अधीक्षकाला 4-5 गाड, शासनाची पगार, एवढ्या मोठ्या गाडीच्या सुविधा, आलेशान बंगल्यामधून त्याला गरीबाचं दुःख आणि हे काही कोणत्याही बाबी दिसत नाहीत, ते दिसाव्यात म्हणून माझ्या मुलाबाळासह माझ्या आईवडिलांसह मी इथं आलेला आहे। पण तुमच्यावर हल्ला कसा झाला होता आणि हल्ल्यामध्ये तुम्हाला मार कुठं कुठं होते? ज्यावेळेस माझ्यावर हल्ला झाला त्यावेळेस माझ्या पूर्ण पायाला या अशा पूर्ण जखमा आहेत, माझे दोन्ही पायाला भरपूर मार आहे। आज रोजी मी केवळ माझ्यात आत्मविश्वास असल्यामुळे स्ट्रॉंगपणे या ठिकाणी उभा आहे। मी 300 मीटर जवळपास मार खाल्ल्याच्या नंतरही पायी गेलो। SP ला जर एवढं कोणी अनावधाना मारू नये कोणी, पण जर मार खाल्ला तर हिंगोलीचा पोलीस अधीक्षक सुद्धा एवढ्या लांब अशा अवस्थेत पायी जाऊ शकणार नाही याचा मला आत्मविश्वास आहे। नाही, पण किती वेळा हल्ला झालेला आहे तुमच्यावरती, कसे कसे झाले? 3 वेळेस हल्ला झाला आणि या गावगुंडाला पोलिसांनी रिव्हॉल्वर दिली। विशेष म्हणजे तो लोकांना रिव्हॉल्वर दाखवतो, माझ्याबद्दल जर कोणी म्हणलं तर त्याच्या घरी जाऊन धमकावतो आणि पोलीस अशा माणसाला रिव्हॉल्वर देतात, पोलीस संरक्षण देतात जेणेकरून लोकांचा जीव घ्यावा। हा त्यामागचा प्लॅन पोलिसापासूनच रचलेला आहे। नाही, पण तुमचं हे आंदोलन आहे पोलीस अधीक्षकांच्या घरापुढे, ते आता पोलिसांनी नियमबाह्य ठरवलेलं आहे आणि थोड्याच वेळात पोलीस तुम्हाला अटक करणार आहेत। या अटकेची मला भीती नाही, कारण माझा जीव गेला असता पोलीस माझा मेल्यानंतर तपास सुद्धा झालेला नसता, कारण मी जिवंत असताना 7 महिन्यात तपास झाला नाही। मेल्यावर तर माझे कागद कधीच विरघळले असते। त्या गुन्ह्याची आणि त्यांच्या पिस्तुलानं मरण्याची, मला भर दिवसात मरण्याची अजिबात भीती नाही। फक्त अंधारात ज्या गांडून हे काम केलं त्याचा भर दिवसात चेहरा लोकांना दाखवा, एवढं माझं पोलिसांना पण आवाहन। इथे आंदोलनात कोण कोण आहे? माझ्यासोबत माझी आई सरपंच मनकर्णाबाई ज्ञानबा राऊत, माझे 70 वर्षाचे वडील ज्ञानबा निवृत्ती, माझे भाऊ नंदकिशोर राऊत, माझा भाऊ गणेश आणि माझ्या दोन्ही मुलं विक्रम वर्ग 2 आणि माझी मुलगी 5वीची हे पोद्दार शाळेत शिकतात। यांची मागच्या 2 महिन्यापासून टोटल शाळा बंद आहे। हाजरी SP तपासू शकतात, शाळेत आम्ही जाऊ शकत नाही। आणि आम्हाला जे पोलीस संरक्षण दिलं ते लोकांसाठी फुकट काम केलं। यांनी सांगितलं तुम्ही पैसे भरून संरक्षण न्या, गुंडांना फुकट संरक्षण आणि काम करणाऱ्याला पैसे भरून संरक्षण, ही हिंगोली पोलिसांची नीती आहे। पुढची भूमिका काय? पुढची भूमिका जर पोलीस अधीक्षकाने हे ऐकलं नाही
तर 19 तारखेला आयजी ऑफिस पुढे माझं आत्मदहन आहे नाही, पण आणि आता- मी ते आता आंदोलन करते, आंदोलन कधी थांबवणार? 19 तारखेपर्यंत मी आम्हाला उपोषण चालू ठेवणार आहे. तेच. हा हो. नाही झालं तर 19ला उठून जाईल, आयजी ऑफिस स्वतः आत्मदहन करेल. हा लढता मेलो तरी चालेल, हो. पण रणांगण सोडून जाणार नाही. ओके, तर हे होते ॲडव्होकेट विजय ज्ञानबा राऊत. संबंध हिंगोलीसह मराठवाड्याला ॲडव्होकेट विजय राऊत हे सामाजिक कार्यकर्ते या नावाने परिचित आहेत. विजय राऊत यांच्यावरती मागच्या वर्षभरामध्ये अनेक वेळा प्राणघातक हल्ला झालेला आहे, ज्यामध्ये त्यांना मोठी इजा झालेली होती. आणि ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मात्र यामध्ये पोलीस योग्य तपास करत नसल्याचा आरोप करत विजय राऊत यांनी पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाला आंदोलनाचं ठिकाण बनवलेलं आहे. आणि मागच्या तासाभरापासून हे सगळं आंदोलन सुरू आहे. पोलीस ॲडव्होकेट विजय राऊत यांना अटक करण्यासाठी आलेली होती, मात्र त्याला देखील विजय राऊत यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी मजाव केलेला आहे. आणि एकंदरीत जर पाहिलं आपण तर हिंगोलीच्या पोलीस अधीक्षकांच्या घरापुढे हे सगळं आंदोलन, हा सगळा गोंधळ सुरू आहे. संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.